आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, या महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री देणारा बंजारा समाज आज आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय, संघर्ष करतोय, लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतोय। जो बंजारा समाज भारताच्या रंगीबेरंगी सांस्कृतिक ताण्याबाण्यातला एक अनोखा धागा आहे, ज्याने आपली अनोखी परंपरा आणि सांस्कृतिक ओळख जागतिकीकरणाच्या रेट्यात सुद्धा जपून ठेवली आहे। राजस्थानच्या वाळवंटातून निघालेला समाज देशभर विखुरला गेला। कधी काळी या देशात प्रवासी व्यापारी, योद्धा आणि सांस्कृतिक दूत अशी ओळख असलेला हा समाज पण ब्रिटिशांनी 1871च्या क्रिमिनल ट्राइब्स ऍक्टनं या माणसांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा कलंक लावला। तिथून या गौरवशाली समाजाची दुरवस्था सुरू झाली, जी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा संपलेली नाहीये। जो समाज आजही गाव खेड्याच्या बाहेर आपल्या तांड्यांवरती गरिबी निरक्षरतेच्या साखळ दंडाने बांधला गेलाय। स्वतःच्या जमिनीचा तुकडा नाही, दुसऱ्याच्या उसाच्या फडात जनावरासारखं कष्ट करणाऱ्या समाजाच्या वाट्याला स्वातंत्र्याची फक्त इथं चिपाड आली। 40% समाज आजही ऊसतोडी करतोय, पाठीवर संसार टाकून 6-6 महिने स्थलांतर करतोय। उसाच्या पाचटात कसलं आलंय शिक्षण आणि कसलं आरोग्य। एआयच्या जमान्यात सुद्धा फक्त साक्षर होण्यापुरतं शिक्षण, जगण्यापुरते पैसे आणि डोकं झाकेल एवढं छप्पर अशी तांड्यावरच्या या माणसांची विदारक अवस्था आहे। समाजाच्या मुख्य प्रवाहापासून, सरकारी योजनांपासून, विकासापासून हा समाज कोसो दूर आहे, वंचित आहे। लोकशाही जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी मागितली जाते, पण महाराष्ट्रात 1 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या समाजाचा आज एक खासदार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसं प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे मागे पडल्याची भावना तीव्र आहे आणि त्यातून निर्माण झाली एक प्रचंड मोठी अस्वस्थता आणि तीच अस्वस्थता लाखोंच्या संख्येनं आज आपल्याला रस्त्यावर दिसते। बंजारा समाजाची एसटी अर्थात अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे आणि या मागणीचा मुख्य आधार हैदराबाद राज्याच्या गॅझेटियरवर आहे, ज्यात बंजारा समाजाला आदिवासी किंवा एसटी म्हणून वर्गीकृत केलं आणि याच गॅझेटियरवर स्वातंत्र्यपूर्व काळातला निजाम शासनाचा आहे आणि तोच मराठा आरक्षणाच्या संदर्भात लागू करण्यात आल्यानं बंजारा समाजानं सुद्धा याचा आधार घेतला। प्रश्न आहे, खरंच बंजारा समाजाची मागणी ऐतिहासिक, कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर संवैधानिक आहे?